जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहे। आपल्यासोबत भाजपचे ओबीसी सेलचे नेते आशिष देशमुख आहे। भाऊ, काय सांगाल ज्याप्रमाणे जरांगे पाटलांनी फडणवीसांवर आरोप केले? अरे बघा, जरांगे पाटलांनी सातत्याने ज्या मागण्या केल्या त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचे प्रयत्न एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने नक्कीच केले आहे। 4 दिवसापूर्वी विधानसभेमध्ये मराठाचं आरक्षण पारित देखील झालं आहे। पण याच्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, आरक्षण देण्याचं काम, उच्च न्यायालयामध्ये टिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर फडणवीसांनी केलं आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवारांचं सरकार ते टिकू शकलं नाही। याच्यामुळे परत एकदा आरक्षण विधानसभेने पारित केलं। ओबीसी समाजाचा इतकासा देखील टक्का न घसरवता परत एकदा 10% मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये नक्कीच प्रामाणिक प्रयत्न सरकारच्या वतीने चालू असताना कोणीतरी उचकवलं असल्यामुळे मनोज जरांगे ह्या प्रकारचे केविलवाणे प्रयत्न करतायत। देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका ही ह्या महाराष्ट्रातील नागरिक कधीही सहन करणार नाही। महाराष्ट्राला उत्कर्षाकडे नेण्याचं काम, मराठा समाजाला उन्नतीकडे नेण्याचं काम, ओबीसी समाजावर अन्याय न होऊ देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे। अशा या परिस्थितीमध्ये कोणीतरी कटकारस्थान जरांगेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करण्याचे प्रयत्न, कोण रस्ता आहे कटकारस्थान असं वाटतं तुम्हाला? आणि नक्कीच सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे की ज्या नेत्यांचा त्या निमित्ताने हात त्याच्या मागे असू शकतो, वरिष्ठ नेते ह्या राज्यातले हे सर्व करतायत। त्यांची राजकीय परिस्थिती बिकट झाल्यामुळे कुठंतरी काहीतरी राजकारण महाराष्ट्रात चिघळावं आणि त्यासाठी मनोज जरांगेंचा चांगला असा उपयोग घडून घेण्याचा कटकारस्थान हे जे नेते करतायत त्यांचा आम्ही इथे निंदा करतो। पण सामान्यातल्या सामान्य मराठा समाजातला, ओबीसी समाजातला माणूस हा देवेंद्र फडणवीसांच्या जे इंटेंट आहेत, जे त्यांचे प्रयत्न आहे, हे अतिशय खऱ्या अर्थाने ओळखून आहे। अशा पद्धतीने मनोज जरांगेंनी बोलणं सोडावं। शांततेने, सबुरीने मनोज जरांगेंनी जर घेतलं तर नक्कीच आरक्षण मराठा समाजाला मिळालं आहे। ओबीसी समाजाचं कुठेही कमी नाही झालेलं आहे। सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये जी त्यांची मागणी आहे, नोटिफिकेशन देखील त्याचं निघालं आहे। फक्त त्याच्यामध्ये लाखोंच्या संख्येमध्ये आक्षेप किंवा सूचना असल्यामुळे राज्य सरकारला तांत्रिकदृष्ट्या, न्यायिकदृष्ट्या त्या प्रत्येक सूचनेचं आकलन करणं हे अतिशय गरजेचं आहे। सरतेशेवटी आरक्षण टिकावं, नोटिफिकेशन टिकावं हेच प्रयत्न सरकारचे आहे। त्यासाठी सबुरीने घेणं, थोडा सरकारला वेळ देणं आणि आपला बालहट्ट मनोज जरांगेंनी सोडणं हे अतिशय गरजेचं आहे। ज्याप्रमाणे आज जरांगेंनी टीका केली की मला वीज देण्याचा प्रयत्न झाला, मला कटकारस्थान रचल्या गेलं आणि ते आता जरांगे पाटील म्हणाले की मी सागर बंगल्याकडे निघतो आणि ते निघाले सुद्धा आहे। बघा, आपण पाहतो आहे की काही दिवसांपासून मनोज जरांगेंना सपोर्ट हा जवळपास नकोसा नाहीसा झाला होता आणि म्हणून हातातलं असलेलं मराठा आंदोलन आपल्याकडून दूर चाललं आहे याची मनोज जरांगेंना जाणीव झाल्यामुळे ते ह्या प्रकारचे केविलवाणे प्रयत्न करतायत। फडणवीसांवर वैयक्तिक आरोप आणि टीका, म्हणजे जरांगेंच्या मनामध्ये कोणीतरी जो द्वेष फडणवीसांबद्दल कालवलेला आहे ते कटकारस्थान करणारे नेते या सर्व संदर्भामध्ये राजकारण करताय। त्या निमित्ताने जरांगेंनी श्रद्धा सरकारवर ठेवावी। सबुरीने, शांततेने घेतलं तर नक्कीच प्रामाणिक प्रयत्न एकामागे एक सरकार करताना आपल्याला दिसत आहे। भाजपची काय भूमिका राहणार? आता जरांगे मुंबईकडे निघाले आहे। नाही बघा, भाजपाची भूमिका ही मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यानिमित्ताने आपण पाहिलं 10%चं आरक्षण मिळालेलं आहे। ओबीसीचा आरक्षणाला इतकुसा देखील धक्का न लावू देता, कोणत्याही प्रकारचा ओबीसी समाजाला अन्याय न होऊ देता मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये नक्कीच भाजपाची प्रमुख भूमिका राहिली, देवेंद्र फडणवीसांची त्यानिमित्ताने प्रमुख भूमिका राहिली। पण हे सर्व केविलवाणे प्रयत्न मनोज जरांगेंनी तात्काळ बंद करावे। त्यांच्या मागून जे कटकारस्थान राजकारण करतायत त्यांचा देखील धिक्कार भाजपाच्या वतीने आम्ही सर्वजण करतोय।
नक्कीच जरांगे पाटलाच्या मागून जे कटकारस्थान होतं आहे ते थांबवायला पाहिजे आणि जरांगे पाटलांनी आपला बालहट्ट जो आहे तो सोडायला पाहिजे असं आशिष देशमुख सांगतात. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.